माऊलींचा पहिला कलर आहे आणि आई माऊलीचा आयुष्यात 4 पैसे कमी कमवा पण असे हेडफोन मित्र नक्की कमवा. तर दादूशी गाडी तरी सीट तरी भरतील नाही तो झेंडा तरी भरतील. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जय एकविरा. मस्त अशी आज धमाल होणार आहे कार्ला डोंगरावर आणि रॅली निघणार आहे तो कोपरवलीमधून डायरेक्टली. आणि आरती ऑलरेडी झालेली आहे. आरतीचं तर व्हिडिओ मी टाकलेला आहे. सो जय एकविरा. सगळेजण रेडी आहेत आणि ऑलमोस्ट आता आरती होऊन 6:15 झालेले आहेत. आणि हे बघा इकडून सगळी मंडळी आता निघणार आहे डायरेक्टली कोपरवली गावात. तिथं मानवंदना वगैरे देणार आहोत. आणि देवेंद्र दादा ऑर्गनायझर मेन सगळ्यांनी झेंडे लावले आहेत. आता थेट भेटूया. ही तुम्हाला कमान दिसेल कोपरवली कोलीवाडा. इथूनच स्ट्रेट तुम्हाला झेंडा दिसतोय, पाहू शकता तुम्ही. तोच मंदिर आहे. तिथून आरती झालेली आहे आणि डायरेक्टली आता निघणार आहोत कोपरवली गावात. चला जाऊया. रॅलीला आपल्यासोबत आहे हितेन ठाकूर. दादूस काय बोलतोय? नमस्कार. आणि इकडे आलेले आहे आपले साहेब जे मेन असतात गणेश दादूस. बऱ्याच दिवसांनी भेटतात. टिंगला करा तुम्ही. मना किती दिवसांची भेटतात? आम्ही काय काम करतो? मना दिवसांची किती दिवसांची भेटतात सांग. ते आहे बोललेला 22. शेवटी 22 आला. फायनली 22 आलेला आहे. 22ला भेटणार होता. दादूस भेटलाय. हा बघा झेंडा म्हणतोय.
मंडळी पाहू शकता तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना चालू आहे। हा दादा हार घालतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकवीरा माते की जय, गणपती बाप्पा मोरया, आई माऊलींचा मंडळी आता इन्स्ट्रक्शन असणार आहे रॅलीच्या, तर पूर्ण इन्स्ट्रक्शन ऐकून जाऊया। काही नियम आणि अटी लावलेले असतात प्रत्येक रॅलीला असते। आणि देवेंद्र दादा सांगतोय हा बघ छोटू दादा चाललाय। नाव काय तुझं? आयुष। हे बोलतो पाटील 2 मिनिटांनी निघू आपण। पहिली गोष्ट कोणी पण दारू पिऊ नका, त्यांची जिम्मेदारी आहे। कोणला तरी काय झालं आहे बाय चान्स ती रॅली बंद होणार आणि एकाची मुलं 400 जणांचं नुकसान होणार, मजा जाणार। आणि ही बस, एक इतका साधी दुसरा गोष्ट काय आहे, विषय ऐका, नाही। तुम्ही येताना बिंदास कुठेशी तरी बसा, मी पैसे देईन, का हरकत नाही त्याच्यात। आणि एवढी साधी मेहनत गोष्ट आहे करतो आपल्याकडे ही। आपण, पोरा महिनाभर मेहनत करतात, या त्या असा तसा टी शर्टी फॅशिलिटी जाम याला झंझट आहे। ते काय साधा काम नाही आहे। बस दुसरा काय तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, कोणी पण दारू पिऊ नका। पुढच्या रविवारी पार्टी आहे, तिथे जाम दारू प्या येताना सोबत आणि येताना पण सोबत पाहिजे, निघा। continue. आपला या वर्षीचा नाश्त्याचं ठिकाण बदललेलं आहे। टाकी देवी नाही, दानपाट्याचा टाकी देवी होता तो नाही। आपला आता कलोद्याला बंद पेट्रोल पंप आहे ना, रिलायन्स पेट्रोल बंद पंप विमान आहे तो आपला, त्याच्या निशिलँडचे थोडासा पुढं तिथेशी नाश्त्याचं आपलं ठिकाण आहे। सगळ्यांनी तिथेशी थांबायचं, इथेशी कोणी थांबा जाऊ नये। आणि येता वेळी नाही हा? सोबत आणि येताना पण सगळे सोबत या। कोण जाऊ नका पहिला झेंडा आपला महाराजांचा असेल गाडी, त्या गाडीच्या पुढे कोणी जाऊ नये। ओव्हरटेक करू नका रे, कोणाला जर काय साईडला झाला जाऊ नका. प्रॉब्लेम आम्ही पाठी तर असतो आपला कोण साथीदार असेल त्याला फोन करा, ते आम्हाला कळवतील। आपले सोबत फस्टेज वगैरे सर्व आहे। बस ओके, चला. चला, एकवीरा माते की जय, माऊलीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया महाराज की जय। चला तर मंडळी इथून आता निघणार आहोत डायरेक्टली थेट कारलेला। आणि हितेंद्र दादा ऑलरेडी आलेलो आहे फुल जोश मध्ये असेल। पहिलीच रॅली आहे, पण एक नंबर आहे। पहिलीच रॅली असणार आहे। पहिलीच रॅली, ओके, खूप एन्जॉय कर, कारण अजून घरावर तर अजून मोठा जल्लोष होणार आहे आणि जाताना जल्लोष बघायला भेटेल। ओके चला भेटू डायरेक्ट। आई माऊलीचा उदो उदो। मंडळी रॅली आलेली आहे, पहिला झेंडा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा पाहू शकता। हा पहिला जय पाहू शकता तुम्ही एकवीरा प्रेमी सर्व निघले आहेत। आणि पूर्ण रॅली निघलेली आहे इथून। ऑलमोस्ट गाड्या सर्व निघाल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। एक एक आता राहिलेल्या गाड्या आहेत त्या येतात इकडं। राज चला तर थेट जाऊया डायरेक्टली। आता पुढे गेलेली आहे रॅली आणि इकडून सर्वजण निघालेले आहेत। इकडं सगळीच गँग आहे, हे सगळे युट्यूबर आहेत। हितेंद्र दादूस आहेत इकडं आणि इकडं एक गणेश दादूस बिझी आहे स्टेटस टाकण्यात। टाक 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 टाक। चला आता डायरेक्ट थेट जाणार आहोत आपण। तर मंडळी थोडं पुढं आलो बिकॉज आपल्याला रॅली दाखवायची आहे। आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक झेंडा पाहायला मिळेल आणि तो झेंडा जसा फर्स्ट वन येईल तशी रॅली तुमची स्टार्ट होईल। सो आणि एंडिंगला एक झेंडा असणार आहे, सो फॉलोअप असणार आहे। सो मी डायरेक्टली आलो आहे बिकॉज थोडासा शूट घ्यायचा आहे म्हणून लवकर आलो आहे। लगेच येणार आहे रॅली आणि रॅलीचा आक्रोश तुम्ही पाहू शकता, जल्लोष पाहू शकता, भरपूर जण आहेत। चला जाऊया।
मंडळी फायनली रॅली आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. पहिलाच तुम्हाला झेंडा भेटणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. दादूच गेला. चला तर मंडळी, आता थेट नेक्स्ट स्टॉप असणार आहे. बघूया, फुल एन्जॉयमेंट आहे मुलांची. चला जाऊया. भारी आली. ट्रान्सफर करते लगेच. लेट थांब थांब थांब. चिंगल्या बोले. आणि आपल्या समोर आता टॉपचा युट्यूबर वेद म्हात्रे. चिंगल्या बोले.
माझं पैसे घालण्यात मंडळी आता पोहोचलो आहोत दानपाड्याच्या अगोदर आहोत. सर्वांनी स्टॉप घेतला आणि सर्व बाईक्स एकदाच थांबणार आहेत आणि डायरेक्टली निघणार आहेत. डायरेक्ट कलोते स्टॉप असणार आहे. आणि खोटा सांगते सगळा बोल ना बिंदास बोल. गोपी राजू साहेब म्हणजे प्रकाश ड्रीम ऑन बाईक चॅनल नेम आहे. नक्की सबस्क्राईब करा. अजून पूर्ण रॅली पाहू शकता तुम्ही. इथं सगळेजण आता लागलेले आहेत रॅलीला. आता इथूनच पुन्हा स्टार्टअप होणार आहे. मॉडेल फायनली कलर आहे आणि आय माऊलीचा जल्लोष ही बाईक रॅली. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला तर मंडळी फायनली इथून आता राईड पुन्हा स्टार्ट होणार आहे. डायरेक्ट कलोते असणार आहे स्टॉप आणि सर्वजण रेडी आहेत इकडं. प्रत्येकजण आपापली सेफ्टी बघतात आणि सर्वजण आलेले आहेत. इकडं आहेत दादूस, निशांत दादूस आणि बॅक साईडला आहे हितेन दादूस. पाहू शकता तुम्ही. याच्याकडून कुप्पाची ऑर्डर घ्या. कुप्पा 35 का 200 किलो डायरेक्ट घेऊन टाका. एकच रील पुन्हा पुन्हा टाकू आम्ही. व्ह्यू खात राहू. आणि सगळे रायडर इकडं आहेत. पूर्ण टोटली रॅली दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्टार्टिंग तिकडून होणार आहे आणि पाहू शकता सगळे रायडर इकडं आहेत. प्रत्येकाने हेल्मेट वगैरे सर्व सेफ्टी आणि एकाच वन साईडला सगळेजण उभे राहिलेले आहेत. सो सर्वांचे मनापासून आभार बिकॉज
मस्त असं सेफ्टी फॉलो करतात आणि गाड्या वगैरे कोणी थांबवत नाही. चला तर रॅली आता स्टार्ट होणार आहे. चला तर मंडळी आता निघणार आहेत सर्व बाईक्स इथून. हळूहळू एक एक बाईक आता पुढं जाणार आहेत. त्या बघा चाललेले आहेत, एक एक बाईक पुढं चालली आहे. पहिलीच ही बाईक असणार आहे. झेंडा घ्या आपला. रायगड हिलची आणबान शान आपला. तर मंडळी पूर्ण रॅली निघलेली आहेत. एक एक जण चाललाय. चेतन दादूच बघा आणि सगळी गँग निघालेली आहे. पाहू शकता तुम्ही इकडे रायडर आहेत सगळे. आणि साड्या सेलला आणायला पाहिजे होत्या. त्यांना बोलते जय. निशांत दादूचा बिना बोलता काम होते. डायरेक्टली इंस्टा 360 लावलाय बघा. डायरेक्ट चालूच आहे जातपर्यंत. फुल स्टोरेज आहे. भेटू चल अजून एन्जॉयमेंट होणार आहे. आणि कोप्याची आणबान शान मेन युट्यूबर अजून. आणि इकडं आमचा मेन युट्यूबर झालाय ड्रीम ऑन बाईक. नक्की सबस्क्राईब करा याला. हा बघा. आणि हा पण आहे वेद. सो वेद मात्रेला पण सबस्क्राईब करा. हा बघा. चला तर मंडळी सर्वजण गेलेले आहेत आणि आता थेट असणार आहे कलोते. मध्ये एक स्टॉप आपण घेऊ कुठेसाठी आणि भेटूया डायरेक्ट नाश्त्याला. चला तर जाऊया. चालू केला. डट बाईक पेंटिंग. भाई टाकी फुल करा. फ्री पेट्रोल पंप. फ्री पेट्रोल आहे आपल्या इकडे प्रेमींसाठी. फुकट पेट्रोल. मंडळी मोठासा प्रँक करणार आहे. यो बघा. फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल फुकट पेट्रोल. टाकी कोणला फुल करायची आहे लगेच या. पेट्रोल फुकट पेट्रोल. मंडळी फायनली पोचलो डेस्टिनेशनला जिथं नाश्ता वगैरे केला जाणार आहे. कलोतेचा हा पेट्रोल पंप आहे. बंद पडलेला पेट्रोल पंप आहे. सर्व रायडर्स आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बॅक साईडला पूर्ण रायडर्स आहेत. सगळे इथं लागलेले आहेत आणि आपल्यासोबत आहे गणेश दादूस. नेहमीप्रमाणे दादूस आपली कितवी वेळ असेल ही? तिसरी वेळ असली. तिसरी. माझी तिसरी वेळ. माझी तर दुसरी वेळ आहे बाबा. तुझी तिसरी आहे. जास्त एक्सपिरियन्स आहे. कसं वाटतंय नियोजन तुला? जबरदस्त नियोजन असतं. यंदा दर वर्षानुवर्ष असे पोरं पण वाढत चालली. यंदा बाईक खूपच आहेत. जाम पोरं आहेत आणि यंदा 200 बाईक आहेत. गेल्या वर्षी काहीतरी आपल्या 300च्या आतमध्ये होते. 120 बाईक होते.
Correct. 200 बाईक म्हणजे खूप झाले पोरं, म्हणजे ते 400 पोरं झाली. बरोबर. तर ठीक आहे, आनंद खूप आहे, मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. हे आपला 4था वर्ष असेल बहुतेक, मला असं वाटतंय. आणि पुढचा वर्ष तर अजून भरभराटायचं असणार आहे, बिकॉज उरणमधली बहुतेक मंडळी येणार आहे. काही काहींना थोडा इश्यू वगैरे असतं त्याच्यामुळे काही भरपूर लोकांना सुट्टीचे इश्यू असतात, काही काहींचं फॅमिली फंक्शन असतात, बरोबर. फॅमिली असतं, Right. त्याच्यामुळे काही नाही जमत. तर ठीक आहे, बरोबर आहे. दर वर्षानुवर्ष पब्लिक वाढत चालली आहे आणि नेहमीप्रमाणे जल्लोष तर असणारच आहे. जे आहे ते चालू राहू दे, व्यवस्थित चालू राहू दे, बस बाकी काय नाही. ओके, थँक्यू दादू. त्याच्याकडची अपेक्षा आहे किंवा दातरी काही काय येईल तयार घाण घालीला असा माणूस आहे. नक्की तो वडापाव ब्लँक करू शकतस दादू, दुसरा बोलू शकतस. त्या कधी खाते माहिती नाही. त्याच्यानंच आहे. बड़ा हरामी हो बेटा. हे बघा सगळी नाश्त्याला जमलीत. चला बघूया, डायरेक्ट रिक्षा आणली नाश्त्यासाठी. फुल ऑन पब्लिक आहे. काय नाश्ता नाश्ता चालू आहे आता, समोसा आहेत नाश्त्याला, सगळ्यांनी व्यवस्थित नाश्ता करा. ओके. बस. आणि इथून डायरेक्ट आपल्याला आता इथून आता डायरेक्ट आपण एकविरेला. ओके. संकेत दादूस पण आहे. आणि इकडं वाटप वगैरे आयोजन मस्त केलं आहे, पाहू शकता. प्रत्येकाला एक समोसा आहे. ज्याला नाश्ता अजून करायचा असेल, प्रत्येकजण एक्स्ट्रा पण नाश्ता घेतोय. सो सगळेजण आहेत, सर्वजण नाश्त्याचा हे करतात. सो नाश्ता करूया आणि थेट भेटूया डायरेक्ट पुढच्या वाटचालीस. तर फायनली इथं पोचलेलो आहोत आणि इकडं होणार आहे सत्कार समारंभ. सगळे जे यूट्यूबर असणार आहेत, जे टी व्ही प्रदर्शन करतात, इन द सेन्स आपली रॅली जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात गजबजते, ते याच गोष्टीमुळे. सो त्यांचा सत्कार वगैरे, सर्वांचा सत्कार होणार आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर थेट जाणार, आपण इथून निघणार आहोत. एकविरा माते की त्यांच्या आपण स्वागत करू. एक छोटीशी मी एकविरा प्रेमी एक छोटीशी सन्मान चिन्ह देऊन स्वागत करू. यो कोपट्याचा बेकार आहे, कोपट्याचं नाव बदनाम करणार आहे. यो भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. आपले युट्यूबर मी बेलपारकर एंट्री. निकेश कोहली. ब्लॉगर आलेला आहे स्टँड बाय मध्ये, ट्रेंडिंग मध्ये असणारे हितेन ठाकूर. तर फायनली मंडळी, आता इथून नाश्ता करून आपण निघत आहोत डायरेक्टली थेट आता एकविरेला. मध्ये थोडा 1-2 स्टॉप होतील आणि जाऊया थेट कारला डोंगराला. फुल धमाल होणार आहे आणि सर्व रायडर त्या साईडने सगळे निघालेत. चला तर आपण पण निघूया. आपण घाटामध्ये अर्ध्यावरती आलो आहे, माथ्यावरती. आणि हे शिंगरोबाचं मंदिर, हे मित्राच्या भावाचं मंदिर आहे. आणि इथं पहिलाच प्रणाम केला जातो. तर पाया पडला नाही तर पुढचा प्रवास सुखकर नाही होत. मित्रांनो, हा आयुष्य अनुभवा. रोजचे पैसे गमवतोच आपण, पण कधी वेळ स्वतःची काढा आणि हे निसर्ग अनुभवा. थैंक्स, लव यू. आयुष्यात 4 पैसे कमी कमवा, पण असे 1.5 मित्र नक्की कमवा. बात तो सही है. तर यांच्यासोबतची मजा आहे ना, ती कुठंच नाही आयुष्यात. धन्यवाद, मंगल आवडले. बघा आपली बाईक रॅली. आयुष्यात 4 पैसे कमी कमवा, पण असे 1.5 मित्र नक्की कमवा. फुल्ली रॅली लागलेली आहे. मंडळी
मंडळी फायनली पोहोचलो लोणावळा जुना खंडाला, जो खोपोली घाट बोलला जातो तोच हा शॉर्टकट रोड आहे. म्हणजे स्मॉल गाड्या ज्या जातात, बाईक्स वगैरे, फोर व्हीलर वगैरे जातात आणि पूर्ण आपली रॅली पोहोचलेली आहे इथं. आणि तुम्ही पाहू शकता तिकडून स्टार्ट झाली, पूर्ण सर्व मंडळी इकडं आहेत तुम्ही पाहू शकता. आणि आपण इथून एंट्रन्स घेऊया, कोण कोण आहे पाहूया. चला तर तिकडून डायरेक्ट स्ट्रेट थेट एकेकाची मुलाखत घेऊया. आपण आज सकाळी 6 वाजता आईच्या मंदिरात आरती करू. 6 वाजल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण हार घालू. तिथून वंदन करून आपण निघू. तिथून डायरेक्ट आपण दानपेठेला नाश्त्याला जाऊ. नाश्ता करून झाल्यावर आपण लोणावळा थोडंसं एन्जॉय करू. एन्जॉय करून झाल्यावर आपण आईच्या पायथ्याशी इथे जाऊ. पायथ्याजवळ गेल्यावर तिथून बँड बेंजूने आपण वाजत गाजत वरती आईच्या मंदिराच्या इथं जाऊ. तिथे गेल्यावर आपण दर्शन वगैरे घेऊ आणि दर्शन घेतल्यावर आपण तिथं पण एन्जॉय डान्स वगैरे करू आणि आपण जेवण वगैरे करून मंडळी ड्रोन उडवलाय आणि अप्रोच पाहू शकता. जेव्हा ड्रोन जवळ येतोय पाहू शकता तुम्ही. आणि ड्रोन गेलाय त्या साईडला. तर मंडळी सर्वजण आता इथून निघणार आहेत. बाईक रॅली इथून निघणार आहे, डायरेक्ट कामानीशी भेटणार आहेत. पाहू शकता तुम्ही बॅक साईडने सर्व गाड्या, एक एक गाडी निघते विथ सेफ्टी. हेल्मेट वगैरे सर्वांनी घातले आहेत आणि इथूनच आता एक एक गाडी निघणार आहे. सो जल्लोष भरपूर आहे सर्वांचा. आणि आता थेट भेटणार आहोत कामानीशी. सो बहुतेकांचे फोटोशूट वगैरे या साईडला चालले आहेत. बहुतेक गाड्या आपल्या साईडने निघतात, एक एक गाडी पाहू शकता तुम्ही. आता इथून एक एक गाडी निघणार आहे आणि प्रत्येकाचा इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. तो पूर्ण खोपोली दिसतोय तुम्हाला, तेवढा पूर्ण खोपोली आहे. आणि तिथूनच आपण घाटातून चढून वर आलेलो आहोत. चिल्लर पिल्लर आलेले आहे पाहू शकता. माकडं आहेत भरपूर आणि इकडं सगळी चाललेली आहे रॅली. बाई यो बेकार सीन आहे पाहू शकता. आया बहुतेक बेलपरकर दादूशी गाडी तरी सीट तरी भरतील, नाही तर झेंडा तरी भरतील. काय आहे माहिती नाही. बघा कसला, बघा सर्कस बघा. हे बघा एक नंबर सर्कस आहे. खेचलाय आजच्या गावात बिंदास नाही गाडी. आणि नवीन ड्रायव्हर आहे बेलपरकर दादूसाठी, नवीन ड्रायव्हर आणलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही. आणि इकडं झेंड्याचे कारनामे चालू आहेत. झेंड्याचा कारनामा बघू शकता तुम्ही. हे बघा कम ऑन, एक नंबर. भाई तू चालव, हेल्मेट घाल. भाई हेल्मेट घाल तू. हा घाल हेल्मेट. भाई हेल्मेट घाल, तुझाच आहे. याचा मलखांब बघा, हे गुलाटी आहे मलखांब, एक नंबर. हे भाई तो नेईल गोप्रो. भाई हो बघा, यो आता तिसरा मलखांबवाला माणूस आलेला आहे पाहू शकता. एक तर ऑलरेडी ट्राय करतोय आणि दोन अजून. अरे आईच्या गावात. आणि इथं माणसं वाढत चालली पाहू शकता तुम्ही, फुल लॉन. आणि इथं आता बाईक चालवणार आहे बहुतेक. आज काही खरा नाही. बेलपरकरची दादूशी गाडी आयास ठेवणार आहो आज वस्तीला आहे. ए चावी दे, चालू करील भाई. भाई जाम आवरली गाडी बघा. गाडी एवढी आवरली ना. ए शीट खालीच नालाय का काही तुला वाटतंय. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस.
दरवर्षीप्रमाणे यंदाही फुल ट्रॅफिक, कुठल्याही प्रकारचा पायथा मंदिर एवढे बोलतो आपण एवढं ट्रॅफिकमध्ये किती बघा आपली 18 पुढं झाली वाटतं नको सगळीकडे म्हटलं मार घुमला आहे पण आमच्या त्याकडेच आहे घुमलो पाय डुकलं कुठे कशी बशी फटी टटीची रस्ता करून आलं एकदाच पोचलं सगळं पोचलं. तर फायनली मंडळी पोचलो आहोत डायरेक्टली एकविरेला आणि आलेलो आहोत एकविरेला. आणि आपटा कोलीवाडा यांचा जो सभागृह मोठाच्या मोठा होता तो सभागृह यांनी घेतला आहे, बुक केला आहे. सो सर्वजण आलेले आहेत, सुखरूप पोचलेले आहेत. आता थेट इथून जाणार आहेत वर आईच्या डोंगरावर. सो तिकडं दर्शन घेणार आणि नंतर मग जेवणाचा वगैरे कार्यक्रम असणार आहे. सो इकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडं पाहू शकता पूर्ण मंडळी सगळी बसली. हा पूर्ण सभागृह असणार आहे आणि इकडं जेवायला सर्व कटिंग वगैरे चालू आहे, ऑलमोस्ट झाली आहे. इकडं पूर्ण सिलेंडर वगैरे लावलेलं आहे. आता बघूया काय काय करणार आहेत. तर मंडळी पाहू शकता इथं सगळं साहित्य होणार आहे आणि जेवण वगैरे बनणार आहे. भात रेडी केलं आहे, ऑलरेडी रेडी झालेलं आहे आणि सगळेजण घेतोय रे, अरे घेतोय रे नाम रे. तर इथं पूर्ण आता जेवणाची तयारी होणार आहे आणि भात वगैरे झालेलं आहे ऑलरेडी. आता कांदा कापून आतमध्ये टाकला आहे आणि काका आहेत. काका तुमचं नाव? संजय पाटील. आणि तुम्ही कोपरवलीचेच? ओके. आणि तुमचं मामा? सुनील म्हात्रे कोपरवली. आणि तुम्ही? कैलास पाटील कोपरवली. ओके. आणि दादा तू? रुपेश पाटील कोपरवली. सो सर्वजण आहेत. आपण दादाला फुल जल्लोष होणार आहे आणि सगळे आता आराम करणार आहेत. नंतर थेट जाणार आहेत वर आईच्या डोंगरावर डायरेक्ट दर्शनाला. हा पण छोटो आहे पाहू शकता. आणि आता जेवण इकडं रेडी होतोय. सो मंडळी हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. मस्त अशी बाईक रॅली केलेली आहे, म्हणजे पूर्ण कोपरवली ते कारला तुम्हाला पूर्ण ॲडव्हेंचर कसा असलेला तो दाखवला आहे. पूर्ण मजा आली, जल्लोष आली. आणि चला भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये आणि थेट पार्ट होणार आहे. डायरेक्ट कारला डोंगरावर जाणार आहोत, फुल जल्लोष असणार आहे. सो चला भेटूया डायरेक्टली तिकडे.